बेन्झिन रिंग राहते. हा झाला बेन्झिन. ठीक आहे. याचा हायड्रोजन, आता तुम्हाला माहित आहे प्रत्येक ठिकाणी एक एक हायड्रोजन आहे. याचा हायड्रोजन काढून याला हॅलोजन लावणे. हा झाला म्हणजे हायड्रोजन ऑफ बेन्झिन रिंग रिप्लेस बाय हॅलोजन. बरोबर आहे. हायड्रोजन ऑफ बेन्झिन रिंग रिप्लेस बाय हॅलोजन कॉल्ड ॲज काय म्हणायचं? हॅलो अरिन्स. हॅलो अरिन्स. ओके. आता हे झालं डायरेक्ट हॅलोजनेशन, म्हणजे डायरेक्ट बेन्झिनला लावतो. कधी कधी काय असते की त्याचे डेरिव्हेटिव्ह पण असतात. जसं आता हा बेन्झिन होता पहिले, तिचा पहिलेच हायड्रोजन निघून इथं CH3 लागलेला आहे, म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह आहे बेन्झिनचा डेरिव्हेटिव्ह, कारण की हा बेन्झिन पासून बनलेला आहे. हा टोलुईन नाव आहे आपल्याला माहित आहे. ठीक आहे. टोलुईन. हा, आता याचं पण आपण हायड्रोजन रिप्लेस करून हॅलोजन राहू शकतो. म्हणजे हायड्रोजन ऑफ बेन्झिन रिंग ऑर इट्स डेरिव्हेटिव्ह असा शब्द आपण इथं आता वापरू शकतो. ऑर इट्स डेरिव्हेटिव्ह बाय हॅलोजन कॉल्ड ॲज हॅलोजनेशन ऑफ कॉल्ड ॲज हॅलो अरिन्स. ओके, म्हणजे हॅलोजनेशन ऑफ अरिन्स. आता हे जे कंपाऊंड आहे हे कसे भेटतात, त्याच्या मेथड ऑफ प्रिपरेशन, याचं मेकॅनिझम काय, हे मी तुम्हाला वन बाय वन सांगतो. आपल्याला काय करायचं सिंपल भाषेमध्ये, की ही जी रिंग आहे या रिंगचा हायड्रोजन काढून तिथे हॅलोजन लावायचा आहे. आता नॅचरली मी तुम्हाला सांगितलेलं आहे, 11th वाल्यांना पण 12th वाल्यांना पण सांगितलेलं आहे, की जेव्हा आपण बेन्झिन रिंगचा हायड्रोजन काढतो आणि त्याच्या ठिकाणी कोणीतरी रिप्लेस करतो, तेव्हा आपण त्या रिॲक्शनला कोणती रिॲक्शन म्हणतो रे? बेन्झिन रिंगचा हायड्रोजन काढून त्याच्या ठिकाणी जर मी हॅलोजन लावत असेल तर त्या रिॲक्शनला कोणती रिॲक्शन म्हणतो? इलेक्ट्रोफिलिक. उत्तर देतो तू. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता मी याचं पूर्ण पोस्टमॉर्टम करणार आहे आज या शब्दाचं. ठीक आहे. आता पाहून घ्यायचं. आता हे जे होते याच्याबद्दल काही माहिती तुम्हाला 11वी वाल्यांना पहिलेच भेटलेली आहे. ते सँडमेअर्स रिॲक्शन वगैरे मी तुम्हाला शिकवली तेव्हा भेटली. आता आपण त्याला डिटेलमध्ये जाऊ. तर त्याच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन मी तुम्हाला सांगतो. आता हॅलो अरिनचा अर्थ सांगायची गरज राहिली का? नाही सर. नाही सर. लक्षात राहील ना आता? हो सर. आता याच्या समोर, आता याच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन लिहत चला माझ्यासोबत. मेथड्स ऑफ प्रिपरेशन. ठीक आहे. तर आता या मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये लक्षात हे घ्यायचं आहे, तर डायरेक्ट हॅलोजनेशन ऑफ एरोमॅटिक रिंग और इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ अरिन. ओके. तर डायरेक्ट हॅलोजनेशन नंबर 1, डायरेक्ट हॅलोजनेशन ऑफ अरिन्स. अरिन्सचं डायरेक्ट हॅलोजनेशन आपण करणार आहे. आता ही रिॲक्शन करताना तुम्हाला क्लोरो किंवा ब्रोमो प्रोडक्ट चांगले मिळतात. ह्या मेथडनी क्लोरो किंवा ब्रोमो प्रोडक्ट मिळतात. ठीक आहे. दिस मेथड इज युजफुल टू प्रिपेअर क्लोरो और ब्रोमो अरिन्स बाय यूजिंग एकतर FeCl3 चलते, AlCl3 चलते किंवा FeBr3. हे सगळेचे सगळे काय आहे? लेविस ऍसिड आहेत. लेविस ऍसिड आहे सगळे सांगितलेलं आहे मी एकदा पुन्हा सांग. ठीक आहे. आता होते कसं पहा, ही पूर्ण मेथड मी तुम्हाला शिकवतो डायरेक्ट. ठीक आहे. आता पहिल्यांदा तर हे बनतात कशी हेही महत्वाचं आहे. तर ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये काय करतात, इन प्रॅक्टिस म्हणजे जेव्हा ऍक्च्युअल तयार केलं जाते हे, ते डायरेक्ट FeBr3
हे डायरेक्टली तयार नसतात, तर Fe आयर्न फिलिंग्स म्हणतात त्याला. आयर्न फिलिंग्स, आयर्न फिलिंग्स. ठीक आहे. याच्यासोबत क्लोरीनची रिॲक्शन करतात आणि त्याच्यापासून FeCl3 तयार केला जातो. काय तयार केला जातो? FeCl3. आलं लक्षात? किंवा ब्रोमीन टाकलं तर ब्रोमीन, FeBr3 अशा प्रकारे. आणि हे कसं असते? अनहायड्रस राहते. अनहायड्रस. अनहायड्रसचा अर्थही तुम्हाला माहित आहे, ड्राय. ओके. आता हे लहान लहान शब्दाचे अर्थ पाहण्याची आपली लेवल नाही. आता होते कसं पहा, मी एक सिंपलचा करून दाखवतो पहिले. हा डायरेक्ट बेन्झिन आहे, प्लस याच्यासोबत कोणीतरी हॅलोजन दोन पैकी. इथं एक्सचा अर्थ Cl किंवा Br आहे, एक्सचा अर्थ Cl किंवा Br. आता हा जो असते ना, हे जे बनलेला आहे ना FeCl3 किंवा हे जे 3 आहे, याला हॅलोजन कॅरियर म्हटलं जाते. हॅलोजन कॅरियर आहेत ते, हॅलोजनला कॅरी करणारे आहे. ठीक आहे. हे दीज आर द हॅलोजन कॅरियर्स. म्हणून मी आता इथे हॅलोजन कॅरियर लिहितो, कारण की क्लोरीन असेल तर FeCl3 किंवा AlCl3 चालेल मला, आणि ब्रोमीन जर मला बनवायचं झालं तर FeBr3 लागेल. म्हणून मी इथे एक्स घेतल्यामुळं मला कोणताच इथं लिहिता येत नाही, म्हणून मी हॅलोजन कॅरियर लिहितो तिथे. हॅलोजन कॅरियर. ठीक आहे. हे केलं. नॉर्मल टेम्परेचरवर 310 ते 320 केल्विन पर्यंत ही रिॲक्शन होते. 310 ते 320 केल्विन पर्यंत रिॲक्शन होत असते. पटलं का बोलणं? अरे पटलं का? हो सर. हो सर. हा. आता हे झालं की काय होते, याचा एक हायड्रोजन निघून जातो, इथे X लागतो, आणि इथचा X, इथचा H, आणि तो उरलेला याच्यातला X असा मिळून HX बनते. आता हे झालं तुमचं हॅलो अरिन तयार. हॅलो अरिन झालं. आता यात लिहिलं का वरचं, मी थांबणार नाही कोणासाठी, ते तुमचं काम आहे, पटापट पटापट लिहिणे. ओके. आणि वाचायचं ते. आता याचं पर्टिक्युलर एक एक्झाम्पल घेतो मी. ठीक आहे. हा बेन्झिन आहे. आता पुन्हा माझ्याजवळ बेन्झिन प्लस Cl2 इन प्रेझेन्स ऑफ FeCl3. ठीक आहे. 310 ते 320 केल्विन पर्यंत ही रिॲक्शन चालते. ओके. त्याच्यानंतर हा Cl इथे जॉईन झाला, प्लस HCl. हा तुमचा बनला क्लोरो बेन्झिन. असंच जर तुम्हाला ब्रोमीन बनवायचं असेल, ब्रोमीन जर बनवायचं असेल तर ब्रोमीन घ्या, Br2 घ्या, इथे FeBr3 घ्या, पुन्हा तेच 310 ते 320 केल्विन. पटापट चला समोर. आणि हे खालचं मोडतो मी. ठीक आहे. आणि इथे तुमचा प्रोडक्ट बनतो, इथे Br लागला, प्लस कोण, HBr. हा तुमचा बनला ब्रोमो बेन्झिन. या डायरेक्ट मेथडनी तुम्हाला फ्लोरोबेन्झिन बनवता येत नाही, कारण की ती रिॲक्शन एकदम व्हायोलेंट आहे. आणि आयोडोबेन्झिन पण बनवता येत नाही हे डायरेक्ट असं वापरून, कारण की ती रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. याच्या आधी पण सांगितलेलं आहे मी. ठीक आहे. आता हे होते कसं ऍक्च्युअल, याचं मेकॅनिझम मी तुम्हाला सांगतो. झालं लिहून? 1 मिनिट सर. चला लवकर लिहा, पटकन लिहा. झालं सर. हा. झालं सर. बाकीच्यांचं झालं? हो सर. हो सर. हा. आता पहा काय आहे, तर आपल्याला पाहायचं आहे फंक्शन ऑफ हॅलोजन कॅरियर. फंक्शन ऑफ हॅलोजन कॅरियर अँड मेकॅनिझम त्याचं. ठीक आहे. ही ऍक्च्युअल मध्ये ही रिॲक्शन कशी होते. ठीक आहे. हे पाच. आता पहिल्यांदा हॅलोजन कॅरियर म्हणजे तुम्हाला माहित आहे कोण आहे हॅलोजन कॅरियर? FeCl3 किंवा AlCl3 किंवा FeBr3, हे जे तीन आहे याला आपण म्हणू हॅलोजन कॅरियर. एवढं लक्षात घ्यायचं. आता पहिल्या स्टेप मध्ये काय होते,
पहिल्या स्टेप मध्ये होते. स्टेप 1 3 स्टेप मध्ये होती रिएक्शन. स्टेप 1 मध्ये जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. आता इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय हे तुम्हाला समजलं पाहिजे. इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय? इलेक्ट्रोफाईल म्हणजे पॉझिटिव्ह काय? हा, पॉझिटिव्ह Positive चार्ज charge. स्पेसिस. इलेक्ट्रोफाईलचा अर्थ होतो पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस. ठीक आहे. इलेक्ट्रोफाईल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस. तर आता होते कसं, पहिल्यांदा आपण समजा क्लोरीन वाली रिएक्शन घेता असं कन्सिडर करायचं. आता Cl2 आहे, याच्यासोबत काय FeCl3 ची रिएक्शन होते आणि यातला एक, आता बघ ClCl कोव्हॅलंट बॉन्ड आहे. ClCl कोव्हॅलंट बॉन्ड आहे. हा असल्यामुळं काय होते, FeCl3 असल्यामुळं काय होते की हे दोन्ही इलेक्ट्रॉन एकाकडे चालले जातात आणि एकावर, म्हणून FeCl3 पहिले होता. हा जो निगेटिव्ह चार्ज वाला आहे ना, हा याच्याजवळ जाते, याच्यावर निगेटिव्ह चार्ज येते. म्हणजे हे 3 आहे. हा जो दोन्ही इलेक्ट्रॉन इकडे गेल्याबरोबर हा Cl मायनस झाला, हा Cl प्लस झाला, कारण की दोन्ही इलेक्ट्रॉन एकाच क्लोरीन जवळ गेले. जरी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सारखी आहे तरी पण हा रिएजंट असल्यामुळं हा गडबड झाली. आलं का लक्षात? इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट म्हणतो आपण त्याला. मग आता इथे हे झालं मायनस आला, हा याच्यासोबत गेला प्लस, Cl पॉझिटिव्ह बनला, हा तुमचा इलेक्ट्रोफाईल झाला. इलेक्ट्रोफाईल किंवा इलेक्ट्रोफिलिक रिएजंट झाला. बरोबर आहे. त्याला नाव आपण देऊन देऊ क्लोरोनियम आयन झाला तो. क्लोरोनियम, कारण की मी पहिले सांगितलेलं आहे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला नियम म्हणतो आपण. हा क्लोरीन आहे म्हणून क्लोरोनियम आयन तयार झाला पहिल्या स्टेपमध्ये. झालं. मग आता हा जो क्लोरोनियम आयन आहे हा अटॅक करते दुसऱ्या स्टेपमध्ये. कोणावर? स्टेप 2. हा अटॅक करते बेन्झीन रिंगवर. जो कोणी राहते त्याच्यावर अटॅक करते. मग आता आपल्याला पाहिजे आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. आता मग काय होते सेकंड स्टेपमध्ये, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन म्हणजे कसं होते पहा. ही बेन्झीन रिंग आहे, याच्यात हे डबल बॉन्ड आहे तसे, ठीक आहे, प्लस हा Cl प्लस आला, ठीक आहे, बेन्झीन, आणि हा Cl प्लस म्हणजे क्लोरोनियम आहे तो, क्लोरोनियम आयन. ओके. आता म्हणजे हे कसं घडते, मगाशी जी रिएक्शन आपण केली ती ऍक्च्युअल कशी होते हे मी तुम्हाला सांगून राहिलेलो आहे. समजलं काय? मग हा काय करते आता, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे जोड इलेक्ट्रॉन काय रे, कमी आहे. इलेक्ट्रॉन काय आहे, कमतरता आहे जोड इलेक्ट्रॉनची, म्हणून हा कोणत्याही एका सेंटरवर अटॅक करते. तर एका सेंटरवर अटॅक केल्याबरोबर आता त्याला ती इलेक्ट्रॉन पाहिजे. आता तुम्हाला हेही माहित आहे की इथे प्रत्येक ठिकाणी एक एक हायड्रोजन आहे, एक कार्बन एक हायड्रोजन आहे. हे की सांगायची गोष्ट राहिली का आता? नाही. नाही. नाही सर. हा. मग आता हे असं पोझिशन आहे सध्या, हा बॉन्ड ब्रेक होऊन जाते. इथे हायड्रोजन आहेच तो ओरिजिनली, आणि हा जो क्लोरीन आला, आता हा पहा इकडे लक्ष द्या, हा जो आला, हा क्लोरीन जो आला त्याला इलेक्ट्रॉन पाहिजे आहे. तर तो इलेक्ट्रॉन, आता हा जो इलेक्ट्रॉन आहे, हे जे 2 इलेक्ट्रॉन आहे इथे या बॉन्डचे, यातला एक इलेक्ट्रॉन या कार्बनचा आहे, एक इलेक्ट्रॉन या कार्बनचा आहे. हा पाय बॉन्ड आहे आणि एक इलेक्ट्रॉन या कार्बनचा, एक इलेक्ट्रॉन या कार्बनचा आहे. पटलं बोलणं? हो सर. सर. हा. आता तो बॉन्ड ब्रेक झाला, तो हायड्रोजनच्या जागी आहे, आणि तो जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन एक कार्बन जवळच आहे या, आणि एक त्याने दिला क्लोरीनला. म्हणजे या इलेक्ट्रॉनचं, या कार्बनचं एक इलेक्ट्रॉनचं काय झालेलं आहे, लॉस. लॉस झालेला आहे. ठीक आहे. मी एक काम करतो, या कार्बनवर दाखवल्यापेक्षा तुम्हाला इथे दाखवतो असं, म्हणजे ते तुम्हाला जास्त चांगलं समजून. या पोझिशनवर आणतो मी त्याला, हे बॉन्डची पोझिशन फक्त चेंज करतो, कारण की तिथे आणलं तर जास्त चांगलं समजन. हे असं, अशी पोझिशन आहे. मग आता हे जो आहे हा गेला इकडे हायड्रोजन, आणि हा इकडे क्लोरीन, आणि या कार्बनवर एक काय कोणता चार्ज येऊन जाईल, पॉझिटिव्ह, कारण की याचा एक इलेक्ट्रॉनचा, इथं जो पाय बॉन्ड होता हा पाय बॉन्ड मधला एक इलेक्ट्रॉन या कार्बनचा होता, एक इलेक्ट्रॉन या कार्बनचा, आणि म्हणून याचा तर याला भेटला, पण याचा इलेक्ट्रॉन कोणाजवळ गेला, क्लोरीन जवळ, म्हणून हा बनला इथं पॉझिटिव्ह चार्ज. आता हे जे बेन्झीन रिंग आहे याच्यात स्टॅबिलायझेशन होते तुम्हाला माहित आहे. आता हा इथं जातो असा,
हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट झाले की पा काय होईल, मग हे बाकीचं तच्यातच स्टॅबिलायझेशन होते. स्टॅबिलायझेशन म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? स्टॅबिलायझेशन. Stabilization. आता इथचा बॉन्ड इथं गेला, इथचा बॉन्ड इथं गेला, हा तर जसाच तसाच आहे. म्हणून या पोझिशनवर पहा रे आता, इथचा हा जो इलेक्ट्रॉन आहे दोन, एक या कार्बनचा, एक या कार्बनचा आहे, एक या कार्बनचा, एक या कार्बनचा. हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथं गेल्यानंतर याचा तर याच्या जवळच आहे, पण याचा या कार्बनचा इलेक्ट्रॉन इकडे चालला, म्हणून याच्यावर कोणता चार्ज? पॉझिटिव्ह. पटलं बोलणं? आता हा बॉन्ड इथं शिफ्ट होणार असा, असा जर शिफ्ट झाला तर काय होईल पहा, हे जसंच्या तसंच बाकीचं, हा इथेच असा. आता हा जर इथे शिफ्ट झाला तर याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल. आलं लक्षात? आता हे झालं तुमचं. याला तिघांना कंबाईनली तुम्ही असं रिप्रेझेंट करू शकता. हे जे तिन्ही आहे, जा काही नाही यार इथं, हा ठीक आहे जाऊ द्या. तर हे तिन्ही जे आहे स्ट्रक्चर, याला तुम्ही कंबाईनली असं पण रिप्रेझेंट करू शकता. थोडंसं कमी जास्त लिहिण्यात होऊ शकते, ठीक आहे, लोड नाही घ्यायचं. इथून पहा, या कार्बन पासून इकडे माझ्याकडे लक्ष द्या, या कार्बन पासून इथे आणि इथे एवढ्या ह्याच्यात तो फिरला, म्हणून आपण इथे असं काढायचं. आलं लक्षात? आणि याच्या मधात पॉझिटिव्ह लिहायचा. म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो या कार्बन पासून या कार्बन पर्यंत फिरला. याच्यावर गेला का तो पॉझिटिव्ह चार्ज? नाही. हा, म्हणून तो इतक्याच मधात दाखवायचा, हा असाच दाखवायचा. पटलं बोलणं? त्याच्या मधात. म्हणजे ह्या तिन्ही याचं स्ट्रक्चर, हे कॉमन स्ट्रक्चर आपण काढू शकतो. हे झालं फर्स्ट स्ट्रक्चर, हे झालं सेकंड स्ट्रक्चर, हे झालं थर्ड. तर हे जे आहे हे पॉझिटिव्ह चार्ज ऑर्थो पॅरा पोझिशनला हे होतो, तो ऑर्थो पॅरा पोझिशनवर काय होतो, तो ट्रान्सफर होतो. आणि हे कशा करता होते? स्टॅबिलायझेशनची प्रोसेस. तर स्टॅबिलायझेशनच्या प्रोसेस, आपली ही जी प्रोसेस आहे रेझोनन्सची, हे रेझोनन्सची प्रोसेस फक्त आणि फक्त स्टेबल होण्याकरता असते, स्टॅबिलायझेशन करता असते. एवढं लक्षात घ्यायचं. झालं क्लिअर? आता एवढं लिहा, पटापट लिहा, स्ट्रक्चर काढा ते. रेझोनन्स स्टॅबिलाइज कार्बोकॅटायन. रेझोनन्स स्टॅबिलाइज कार्बोकॅटायन. झालं? ही जी स्टेप असते, दिस इज स्लो स्टेप. आणि याचा आजच मी शिकवलं की जर स्लो स्टेप असेल तर ती कोणती स्टेप असते, त्याच्यात काय मोजतात रिॲक्शन. हा, दिस इज स्लो स्टेप, देअरफोर इट इज रेट डिटरमायनिंग स्टेप. रेट डिटरमायनिंग स्टेप ही जी आहे ही स्लो स्टेप आहे, म्हणून ती रेट डिटरमायनिंग स्टेप आहे. चला पटापट निपटा, लवकर लवकर निपटा. सर ते चौथी डायग्राम सर बराबर सांगा. बरं सांगतो, तिला वेगळं काढतो. घे, हे लिहिलं का वरचं? सर तर पहिल्या स्टेप मध्ये आपण काय केलं? जनरेशन केलं कोणाचं? इलेक्ट्रोफाईलचा. हा इलेक्ट्रोफाईल आहे, क्लोरोनियम आहे. मग त्या इलेक्ट्रोफाईलचा अटॅक झाला कोणावर? बेन्झीन रिंगवर, आणि पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट झाला. कार्बोकॅटायन, याच्यावर कार्बनवर पॉझिटिव्ह आहे, म्हणून तो कार्बोकॅटायन आहे. हाही कार्बोकॅटायन तयार होते, आणि हाय पण 3 पोझिशनवर, ऑर्थो आणि पॅरा, ह्या 2 ऑर्थो पोझिशन आहे. दिसते ना तुम्हाला बरोबर? ह्या 2 ऑर्थो पोझिशन आहे, आणि ही एक पॅरा पोझिशन आहे. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असते ते, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. आता हे जे चौथी डायग्राम आहे, याचं म्हणणं असं आहे की हे पुन्हा सांगा. आता मला सांगा, ही डायग्राम आहे, इकडे लक्ष द्या. आता इथे एच आहे, इथे सीएल आहे, बरोबर आहे. पॉझिटिव्ह चार्ज तुमचा इथं आला होता पहिल्या केसमध्ये, दुसऱ्या केसमध्ये इथं आला तो इथे, आणि तिसऱ्या केसमध्ये इथं आला. म्हणून पॉझिटिव्ह चार्ज तुमचा इथून तर या कार्बनवर, या कार्बनवर आणि या कार्बनवर असा फिरला. म्हणून इथे कोणताच पॉझिटिव्ह न लिहिता मधात पॉझिटिव्ह लिहा, आणि हे असं काढा. म्हणजे या तिन्ही स्ट्रक्चरच्या ठिकाणी हे एक स्ट्रक्चर काढू शकतो आपण. याला रेझोनन्स हायब्रिड म्हणतात. रेझोनन्स हायब्रिड. रेझोनन्स हायब्रिड. झालं क्लिअर? झालं क्लिअर? इज दॅट क्लिअर? हो सर. हा, थर्ड स्टेप मध्ये काय होते?
थर्ड स्टेप मध्ये सांगडूतकर आहे का रे? आहे ना सर. हा बस. स्वराज ओके देन चला. तर आता तिसऱ्या स्टेप मध्ये काय होते? लॉस प्रोटॉन फ्रॉम द कार्बोकॅटायन. ठीक आहे, तिसरी स्टेप, स्टेप 3, लॉस ऑफ प्रोटॉन फ्रॉम कार्बोकॅटायन अँड फॉर्मेशन ऑफ कोणाचं फॉर्मेशन होते? फॉर्मेशन ऑफ हॅलोअरिन. म्हणजे आता आपला क्लोरोअरिन झाला. ठीक आहे, आता इकडे पाहतो माझ्याकडे. हे असं आलं होतं, इथे बॉन्ड होता, इथे बॉन्ड होता, याच्यावर पॉझिटिव्ह होता, इथे एच होता आणि इथे सीएल होता लास्ट मध्ये. असं होतं लास्ट स्ट्रक्चर. हो सर. हा, आता काय होते? आता हे जे इलेक्ट्रॉन आहे, हा जो कार्बन आहे हा पॉझिटिव्ह चार्ज कार्बन आहे. हा आता हे जे इलेक्ट्रॉन आहेत दोन्ही हे इकडे चालले जातात. एक इलेक्ट्रॉन याच्यात हायड्रोजनचा आहे, एक इलेक्ट्रॉन कार्बनचा आहे, हे इकडे चाललं जाते. आणि इकडे गेला तो, हा तर बॉन्ड पहिलेपासून बनलेलाच आहे, हाही बनलेला. आता इथं नवीन बॉन्ड बनते आणि इथं फक्त क्लोरीन राहते. आता पहा इकडे माझ्याकडे लक्ष द्या. ही अशी पोझिशन होती, इथे हायड्रोजन होता, इथे क्लोरीन होता, ही अशी पोझिशन होती सगळी, बरोबर आहे. आता हा जो इलेक्ट्रॉन, हा जो बॉन्ड आहे, याच्यात एक इलेक्ट्रॉन या कार्बनचा, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा आहे. ते दोन्ही इलेक्ट्रॉन इथं आले, त्यातला एक याचा याला भेटला. हा जो हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन होता या कार्बनला भेटला, म्हणून कार्बनचा हिशोब बसला. हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉनचा काय झाला? लॉस झाला. लॉस. आणि म्हणून मग तो बनला प्रोटॉन, H प्लस बनला तो. पटलं? मग हा H प्लस. आता काय होते नेक्स्ट मध्ये? तो जो FeCl3, FeCl4 निगेटिव्ह होतं, त्याच्यासोबत हा H प्लस, त्याच्यातला FeCl3 जसाच्या तसा, आणि याच्यातला जो Cl मायनस आहे, आपण पहिल्या स्टेप मध्ये तयार केला होता, तो Cl मायनस आणि हा H प्लस मिळून तयार होते HCl. आणि म्हणून आपण लिहित असतो लास्ट मध्ये काय लिहित असतो? HCl किंवा HBr. पटलं? हो सर. हा, हे मेकॅनिझम आहे भाऊ त्याचं. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन याला म्हणतात, असं असते ते. क्लिअर? येस सर. यस सर. हा, चला 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 पटापट चला, लवकर लवकर. ही जी स्टेप आहे ही फास्ट स्टेप आहे दोन्ही. ठीक आहे, दिस इज फास्ट स्टेप. दिस इज फास्ट स्टेप. देअरफॉर नॉट, का मी काय वाक्य लिहितोय? नॉट अफेक्ट ऑन रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन वर, रिॲक्शनच्या रेटवर अफेक्ट कोण करते? फक्त स्लो स्टेप करते, फास्ट स्टेप अफेक्ट करत नाही. क्लिअर? यस सर. हा, आता हे झालं. मग पटकन लिहा, लवकर पटकन सांगा. झालं का सांगा मला? स्वयं आहे रे? हो सर. हा, लक्षात येते तुला? हो. अभ्यास करत जा बाबू. त्या दिवशी तुझे बाबा भेटले होते, सांगितलं असेल ना घरी? हो. हा, अभ्यास करत जाय, नाही तर एका दिवशी तडकावणार आहे मी तुम्हाला दोघे तिघे. मोडू काय झालं काय? हो सर. हा, हो सर. चला. तर अशा प्रकारे हे रिॲक्शन होत असते. आता जर एक्सेस मध्ये असेल, एक्सेस मध्ये समजा आता आपण जर एक्सेस मध्ये क्लोरीन टाकला त्याच्यात, आता हा भेटला होता आपल्याला, इथं लिहू शकतो मी, इथं Cl भेटला आपल्याला. जर क्लोरीन एक्सेस मध्ये असेल, जास्त प्रमाणात जर असेल, तर याच्याशी रिलेटेड FeCl3 इथं लिहावंच लागेल. तर याच्याशी रिलेटेड ही फर्स्ट मेन पोझिशन, ही ऑर्थो,
या दोन पोझिशन ऑर्थो, या दोन पोझिशन मेटा आणि ही प्यारा. तर दोन प्रकारचे प्रोडक्ट तुम्हाला भेटतात, एक ऑर्थो डायरेक्टिंग आणि एक मेटा डायरेक्टिंग. एक तर सीएल इथं लागू शकतो किंवा मग ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग एक इथे लागतो असा. लक्षात, एक तर इथे इथं हा सर्वात जास्त प्रमाणात राहते. म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट कोणता भेटला, आता डायक्लोरो प्रोडक्ट भेटले, डायक्लोरो. आलं लक्षात. जर एक्सेस प्रमाणात घेतला तर ब्रोमिनचं पण असंच सेम होते. ब्रोमिनचं मेकॅनिझम ऑफ ब्रोमिनेशन इज ऑल्सो सेम. लिहा खाली, मेकॅनिझम ऑफ ब्रोमिनेशन इज ऑल्सो सेम. क्लिअर? ठीक आहे. फ्लोरोअरिन्स not form एक मिनिट असं लिहा. फ्लोरिनेशन of arene is violent process. ती व्हायोलेंट आहे म्हणून ती नाही आहे. ठीक आहे. आयोडिनेशन ऑफ अरीन इज रिव्हर्सिबल because HI form is strong. काय असते तो सांगा, बोला पटकन. रिड्युसिंग हा, रिड्युसिंग एजंट, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. म्हणून मग ती जी रिॲक्शन असते आयोडिनेशनची ती केली जाते इन प्रेझेन्स ऑफ कोण? ऑक्सिडायझिंग एजंट. हा, ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्स मध्ये केली जाते. ती ब्रोमिनची अशीच आहे. सेम क्लोरीन सारखीच आहे ब्रोमिनची. चला लवकर लिहा, झालं की सांगा मला. ठीक आहे. आता पहा, झालं सर. हा बेन्झिन आहे. पटकन लिहा, लवकर लिहा. बेन्झिन प्लस I2 जर केलं आपण, बेन्झिन प्लस I2 ची जी रिॲक्शन केली तर ही रिॲक्शन होत नाही अशी, म्हणजे होत नाही असे नाही, होते. आयोडीन त्याला लागते, काही विषय नाही त्याचा, मेकॅनिझम वगैरे सगळं आलं. पण हा जो HI हा रिड्युसिंग एजंट आहे आणि त्याच्यामुळे जो रिॲक्शनला बॅक करून टाकतो. म्हणून ही रिॲक्शन, म्हणून देअरफॉर. ठीक आहे. तर इथं स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट लिहिलेलं आहे तुम्ही खाली, बरोबर आहे. देअरफॉर धिस किंवा आयोडिनेशन लिहा. देअरफॉर आयोडिनेशन कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ काय? ऑक्सिडायझिंग एजंट. आता मी तुम्हाला त्या 2-3 रिॲक्शन एका वेळेस लिहून देतो. आता याच्यानंतर जन्मात लिहून नाही देणार, त्या लिहून घ्या आता आज फायनल. याच्यानंतर त्या रिॲक्शन मी तुम्हाला लिहून देणार नाही. ठीक आहे. HI ची 3 प्रकारचे रिड्यूस ऑक्सिडायझिंग एजंट वापरले जातात त्याच्यात. HNO3, HNO3 आणि HGO. त्या तिन्ही रिॲक्शन मी तुम्हाला आता इथं लिहून देतो. ठीक आहे. मग आता HI जो आहे, जर समजा आपण HIO3 जर घेतला, त्या दिवशी करून दिली होती वाटते मला हे, तर या दोघांची रिॲक्शन होते, HIO3 ची आणि HI ची रिॲक्शन होते आणि H2O आणि I2 तयार होते. H2O प्लस I2 म्हणजे तो HI यूज होऊन जाते याच्यासोबत. लक्षात आलं बोलणं? आपण बॅलन्स केलं होतं 3
ओ पाहिजे तर इथं 3 लिहिलं मी. त्याच्यानंतर आता मला एच पाहिजे 6, तर 1 इकडे आहे म्हणून इथे 5 लिहितो मी. आता आय झाले माझं 5 आणि 1 6, इथं 3 लिहितो मी 6. ही झाली एच आय सोबत. किंवा एच आय सोबत दुसरा जो रिड्यूस ऑक्सिडायझिंग एजंट आहे तो आहे HNO3. कोण आहे? HNO3. पटलं बोलणं? मग आता HNO3 म्हणजे कोण रे? नायट्रिक ऍसिड. याची जर रिॲक्शन झाली तर NO2 गॅस तयार होते, प्लस H2O तयार होते, प्लस I2 तयार होते. प्लस कोण तयार होते? I2. ठीक आहे. N एकच आहे, O3 पाहिजे, 2 आणि 1 सर 3 बरोबर आहे. सर हा. बॅलेन्सिंग चुकलं ना पहिल्या रिएक्शन कसं मध्ये. रे? सर इकडे OH3 H6 बराबर आहे, पण O इथे 3 झाले आणि इकडे हा 15 हा हा झाले. हा हा. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. ठीक आहे, थांबा मला पाहू दे आता. तर इथे 5 करतो ना. आपले एच 6 पाहिजे ना. एच किती पाहिजे आपला? हे आय किती झाले होते आपले? ओ किती झाले होते? 3. म्हणजे 3 लिहिलं होतं मी. बरोबर आहे. आता एच पाहिजे 6, तर इथे 5 आणि 1 हा 6. मग आय झाले 5 आणि 1 6. इथं 6 म्हणजे 3. ओ 3. आता झाली बरोबर? पाहून घे रे बाबू. बराबर आहे. चेक कर रे. हो सर आता झाली. बराबर आहे. हा, पक्क बिलकुल. याचं नाव सांगून द्या मग आता मला. आता आयोडिक ऍसिड नाव आहे त्याचं, गदडे हो चालले मोठे. झालं. आता येले बॅलन्स करा पटकन. एन एकच पाहिजे, एक आहे. आय 2 पाहिजे. आय 2 पाहिजे, तर इथं पहिले 2 करतो मी. एच झाले 2 आणि 1 3. 3 इथं कसेच होत नाही. बरोबर आहे. म्हणून वाढवणं आहे. ओ किती पाहिजे मला? 2 आणि 1 3. म्हणजे मला इथं वाढवण्यात करतो नाही. इथं मी डायरेक्ट 2च्या ठिकाणी 4 करतो. नाही 3 करतो. थांबा 1 मिनिट. 3 ना आय नाही होत. तर मग 4 ने होते का? थांबा ना, आता विचार तर करू दे थोडंसा. हे 3 झाले. एच मला 2 पाहिजे. 2 एच पण आहे. मला जवळ I2 पाहिजे. I2 इथं 2 केले. एच झाले 3. 3 होत नाही म्हणजे 2 झाले. इथं 2 केले तर हे 4 झाले. 4 झाले तर इथं 2 करतो. हे 2 आणि हे 2. मग आता ओ झाले 6. नायट्रोजन झाले 2. ओ झाले 4 आणि 2 6. झालं रे बाबू. पाहून घ्या. 2 2 आणि 2 4. 2 आणि 2 4. आय झाले 2 2. N2 O6 2 4 आणि 2 6 झालं. आता हे फायनल आहे काय? याच्यानंतर या रिॲक्शन मी लिहिणार नाही कधी. नायट्रिक ऍसिड तिन्ही, कारण की नेहमी येणारी प्रोसेस आहे. पटलं काय? अरे पटलं काय? हो सर. हो हा, सर. HI आणि HGO. HI सोबत तो HGO रिॲक्शन करतो आणि याच्यापासून HgI2 तयार होते, प्लस H2O तयार होते 2. तर इथं झालीच वाटते बॅलन्स 2H ओ I2 झाली बॅलन्स. झाला. बरं, आता ह्या HGO म्हणजे कोण आहे? मर्क्युरिक ऑक्साईड. मर्क्युरी ऑक्साईड. हा, पटापट लिहा लवकर लवकर. झालं क्लिअर? हो सर. हा. आता हे झालं तुमचं डिटेलमध्ये याचं मेकॅनिझम वगैरे वगैरे सगळं झालं. क्लिअर? आता 2-3 मिनिटं वेळ आहे फक्त. तर ओके देन, नो प्रॉब्लेम. महत्वाचा टॉपिक झाला. पण आता त्या दिवशीची उत्तर टाकली होती का रे मी? नाही सर. नाही. बरं, मी टाकतो ते. आणखी काही क्वेश्चन्स टाकतो. ते सॉल्व्ह करा. पण जर हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, एवढ्या डिटेल मध्ये सांगून आलो. आता ज्यांनी ज्यांनी सॉल्व्ह केले मला सांगा, तुम्हाला अडचण आली का रे सॉल्व्ह करण्यात? की जे मी शिकवलं त्याच्या आधारावर करता आलं? सर. जे मी शिकवलं त्याच्या आधारावर करता आलं का तुम्हाला? हो सर. हो सर. म्हणजे करून पाहिलं तर होते ना बरोबर? हो सर. हो सर. हा, म्हणून की नाही, आणि अडचण असली कोणत्याही गोष्टीची तर मला विचारा ना, मी सांगायला तयार आहो ना. पण तुम्ही जर करूनच नाही पाहिलं तर मग नाही जमणार. ज्यांना खरोखर इंटरेस्ट आहे ना, ज्यांना JEE एक्झाम किंवा नीटची एक्झाम ज्यांना खरोखर द्यायची सिरियसली, त्यांनीच हे क्लास करा. बाकीच्यांनी स्टेट बोर्डच करा.
JEE नीटचं ज्यांना खरोखर इमानदारीने करायचा आहे, प्रयत्न अटेम्प्ट करायचा इमानदारीने, त्यांनीच हे क्लास करा. बाकीच्यांनी हे क्लासच नका करू. हे त्यांच्या लेवलचेच नाही आहे. एकदम हायफाय लेवलचं आहे. आता हे तर सोपं आहे रिएक्शन, पण जे मी तुम्हाला ज्या लेवलचं शिकून राहिलेलो आहे, ज्या लेवलचं होमवर्क नाही देऊन राहिलेलो आहे, ते एकदम हायफाय लेवलचं आहे. पटलं? हो सर. हो हा. सर. तर ठीक आहे, ओके. कोणी काही करून नाही राहिलेलं आहे. फक्त 2-4 पोरींनी 2-3 स्टुडंटनी मला पाठवलं ते करून. बाकीच्यांनी तर बस लॉकडाऊनचा फुल फायदा घेऊन राहिलेले आहे. असो, चला करा, बंद करा. उद्या भेटू. हे काढून ठेव रे सगळं. हो.